जय श्रीराम। आम्ही सर्व शिवसैनिकांनी आज बजरंगबलीच्या चरणी प्रार्थना केलेली आहे। सामूहिक हनुमान चालीसा पठण केलेलं आहे। आम्हा सर्वांना अपेक्षा आहे की या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आमच्या शिवसेना पक्षाचे प्रमुख सन्माननीय एकनाथरावजी शिंदे साहेब हेच व्हावेत आणि 2 तारखेच्या अगोदर शिंदे साहेबच मुख्यमंत्री होतील असा आम्हाला विश्वास आहे। कारण या राजकारणामध्ये काम करत असताना एका दिवसातही तख्ता पलटू शकतो आणि एक रातोरात सरकार बसू शकते असे आम्हाला विश्वास आहे। म्हणून 2 तारखेपर्यंत आम्ही ईश्वरचरणी पुन्हा पुन्हा प्रार्थना करणार आहोत की ज्यांच्या नावामुळे आज महाराष्ट्रामध्ये महायुती सरकार आलेली आहे, लाडक्या बहिणींचा भाऊ गोरगरीब लोकांपर्यंत ज्यांनी या सर्व योजना पोहोचवल्या, त्यांच्यासाठी काम केलं, आज त्या माणसाला या महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री करण्यासाठी आम्ही सर्व शिवसैनिक खंबीरपणे शिंदे साहेबांच्या पाठीशी आहोत आणि आम्हाला पूर्ण विश्वास आहे की शिंदे साहेब नक्कीच महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री होतील आणि 2 तारखेला शिंदे साहेब शपथ घेतील। जय श्रीराम, जय महाराष्ट्र। परभणीच्या शहरवासी आणि ग्रामीण भागातल्या सगळ्या लोकांनी आज असा एक निश्चय केलेला आहे की येत्या काळामध्ये 2 तारखेपर्यंत एकनाथजी शिंदे साहेब हे मुख्यमंत्रीपदी विराजमान व्हावं ही सगळ्या परभणीकरांची व परभणीच्या जिल्ह्यातील लोकांची अशी इच्छा आहे। त्या अनुषंगाने आजपासून माननीय व्यंकटरावजी शिंदे, नितेश भैया लंगोटे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली इथून पुढे रोज सकाळी प्रत्येक भागातील मंदिरामध्ये आम्ही महाआरती करणार आहोत, जेणेकरून येत्या काळामध्ये 2 तारखेला शिंदे साहेब सगळ्या लाडके भाऊ हे मुख्यमंत्रीपदी विराजमान व्हावं ही अशी आमची इच्छा आहे। त्या अनुषंगाने आम्ही रोज 2 तारीख असू की 5 तारीख असू 5 तारखेपर्यंत आम्ही अशीच पूजा अर्चा देवाला साकडं करू आणि येत्या काळामध्ये मुख्यमंत्री एकनाथभाई शिंदे हे बसतील अशी अपेक्षा करतो आणि देवालाही प्रार्थना करतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।